मध्ये सातत्याने अडकत जातो. तर हे कशामुळे होतं? हे फक्त कुठेतरी आपल्या मनामध्ये कुठेतरी काहीतरी वेगळी लालसा असते म्हणून आपण कुठेतरी याच्यामध्ये सातत्याने अडकत जातो. काही घटना घडतात, 100 घटना घडल्या, त्याच्यातले 5-10 FIR दाखल होतात. FIR दाखल झाल्या, वृत्तपत्रात येतात, सोशल मीडियावरती येतात, आपल्यापर्यंत येते, पण आपण त्याच्यामध्ये फार ते वाचत नाही, किंवा वाचलं तरी आपल्याला ज्यावेळेस मेसेज येतो आपण त्याच्यापासून कधी लांब जात नाही. लोक त्यात अडकत जातात. आता हे फक्त तुमच्या बाबतीत घडतं असं नाही, की जे आमच्यासारखे कार्यकर्ते देखील ज्यावेळेला या विधानसभेच्या माध्यमातून निवडून येतात, हे सुद्धा अशा वेगवेगळ्या आमिषामध्ये अडकतात. मागच्या 2-2.5 वर्षापूर्वी देखील काही लोकांना म्हणजे मंत्री करणार म्हणून ते लोक काही मुंबईमध्ये दाखल झाले. त्यांना काही आमदार लोकांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये रूम बुक करून दिल्या. ते लोक जवळपास तिथे 15-20 दिवस राहिले, महिनाभर राहिले, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही दिल्लीहून आलो, अमित शहा साहेबांकडून आलोय आणि आम्ही तुम्हाला मंत्री करतो, अमित शहा साहेबांचं तुमचं बोलणं करून देतो. म्हणजे हे असं करणारे लोक, मोठमोठ्या लोकांची नावं घेणारे लोक, आणि ते आमदार लोकांना सुद्धा तुम्हाला सांगतो त्यांनी म्हणजे तो एक प्रकारचा ट्रॅपच होता. त्याच्यावर त्यांचे काही लाखो रुपये खर्च झाले असतील, पण ते पैसे मिळाले का? नाही मिळाले त्यांना परत, पण त्यांचं नुकसानच झालं. त्यांची मानसिक पिळवणूक झाली, आर्थिक पिळवणूक झाली. मग त्यांच्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला, ते लोक अटक झाले, ते सुटले असतील. पण एवढं सातत्याने घडतं तरी लोक अडकतात. म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांच्या नावं सांगून सुद्धा तुम्हाला सांगतो की लोक आपल्याला फसवायचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोणाचंही नाव सांगितलं, जोपर्यंत आपल्याला समक्ष भेटत नाही, जोपर्यंत आपण त्याची चर्चा करत नाही, किंवा यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं, ते फोटो दाखवतात सोशल मीडियावरती की मी याला भेटलो, मी याला याचं माझे संबंध येतो. फोटो पाहिला तर फोटो कुणी काढू शकतं. आता हे समजा पोलीस अधिकारी आलेत, आता इथं तुम्ही त्यांच्याबरोबर फोटो काढणार, तुम्ही म्हणताय का हे आमच्या ओळखीचे आहेत, यांनी तुम्हाला बोललंय किंवा यांनी तुम्हाला पैशाची मागणी केली, यांनी तुम्हाला पाडलं, असं नसतं. हे आपण वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे. स्वतःचा मतलब असला की आपण काहीतरी फोटोचा वापर करतो, त्याचा उपयोग करून घेतो, आणि आपल्याला कुठेतरी बळी पडल्यानंतर आपण लोकांचं नाव घेतो. असं देखील बऱ्याच वेळेला या अनेक घटनांमध्ये पाहायला मिळतं. आता सायबरच्या बाबतीमध्ये देखील अनेक वेळेला या वेगवेगळ्या घटना घडलेल्या असतात. काहीतरी एखादी पोस्ट येते, वादग्रस्त पोस्ट असते, त्याला आपण ती न वाचता, त्याचं न माहिती घेता आपण ते बऱ्याच वेळेला फॉरवर्ड करतो. काही लोक त्याला लाईक करतात, काही लोक न वाचता कमेंट करतात. आता ते कोविडच्या टायमाला तर एखाद्याची वाढदिवसाची पोस्ट आली तरी एखाद्याला श्रद्धांजली अर्पित करून टाकायची, कारण त्यावेळेला घटना जेवढ्या घडत होत्या वाचतच नव्हते. ते रोज कोणातरी दुःखद घटना यायची, पण ते काही काही जण काय करायचे, ते न वाचतात त्याला म्हणजे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. अरे तू वाच पहिली, नसन वाचल्याच्या प्रतिक्रिया देऊ नको. म्हणजे असं देखील असतं, काही लोकांना समजतच नाही, पण प्रतिक्रिया द्यायची फार घाई की मी सगळ्यात पहिली ते पाहिलं आणि मी सगळ्यात पहिली ती फॉरवर्ड केली. अशी सुद्धा स्पर्धा जगामध्ये चाललेली आहे. म्हणून हे कशामुळे घडतं हे आपण केलं पाहिजे. कारण आपण जर हे पाहिलं तर आता हे सांगतात, जे सगळं सांगतात की सायबर क्राईम होतो. आता याच्यावर चित्रपट आला जमतारा नावाचा, कुणी कुणी पाहिला जमतारा नावाचा? आता आपण फार बॉटममध्ये इतक्या लोकांनी पाहिला, पण ते पाहायला नाही हरकत नाही. छावा पहा, ते नाही पाहायला हरकत नाही, कारण छावा जर पाहिला तर जगातला कुठलाही ट्रॅप आला तरी तुम्ही अडकू शकणार नाही. ते पाहणे छावा. जमतारा नाही पाहायला हरकत नाही, पण छावा जर पाहिला तर कुठला ट्रॅप तुम्हाला अडकू शकणार नाही, कारण ती एक विचारधारा आहे. त्या विचारधारेने माणूस जर चालला तर कुठल्याही संकटामध्ये तो अडकू शकत नाही, असा माझा तरी ठाम विश्वास आहे, खात्री आहे. त्यामुळं हरकत नाही, चित्रपटाचा भाग सोडून देऊ. पण जमतारा चित्रपटामध्ये आपण जर पाहिलं, त्याच्यामध्ये कसं हे सिंडिकेट कसा चालतं, हे पैशा सिस्टम कसं चालतं, त्याच्या मागे कोण कोण लोक असतात, काय असतात ते सापडतच नाही. आता यांचे पोलीस लोक बऱ्याच वेळा तिकडे युपीला गेले, वेगवेगळ्या राज्यात जातात, ते पाहतात एखादा माणूस, म्हणजे हजारो केसेसमध्ये एखादा माणूस धरून आणतात, कारण हे तेवढं जाऊ शकत नाही. पण हे मागच्या काय अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियाचं युग आल्यापासून हे पोलीस खात्यामध्ये एक वेगळं डिपार्टमेंट याच्यामध्ये तयार करावं लागलं. हे कशामुळे तयार करावं लागलं? आपल्यासारखी लोक ही चुका करतात आणि याच्यामुळे या आपल्या चुकांमुळे हे वेगळं डिपार्टमेंट शासनाला, राज्य सरकार असो किंवा भारत सरकार असो, याला तयार करावं लागलं. म्हणजे आज आपल्या या सगळ्या घडामोडींमुळे हे सगळं संकट रोज वाढत चाललेलं आहे, आणि त्यामुळे आपल्याला कुठेतरी याच्यावरती बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आता काळजी घेतली पाहिजे. कुठलाही मेसेज आला, कुठलाही संदेश आला, तो वाचला गेला पाहिजे. अनेक वेळा आता युपीआयच्या इतक्या जाहिराती चालतात ऑनलाईन की कुठलाही आपला युपीआय, कुठलाही तुमचा ओटीपी मागत नाही, कुठलाही तुमचा नंबर मागत नाही, पण तरी देखील आपल्याला फोन येतात. आपण ते मेसेज कुठेतरी फॉरवर्ड करतो, आपल्यावरती आलेला ओटीपी आपण पुढे फॉरवर्ड करतो, त्याच्यातनं हे सगळे प्रकार वाढत चाललेले आहे. त्यामुळे आपण, माझी खात्री आहे की आपण कुठल्याही प्रकारे जर सोशल मीडियावरती आपल्या गरजेपुरता जर वापर केला, आपली गरज जेवढी असेल त्याच्यावर वापर केला, आपल्या खाजगी आयुष्यामधले फोटो आपण सोशल मीडियावर टाकतो,
ह्याचा देखील फार चुकीचा या उपयोग त्याचा लोक करतात आणि त्याच्यातनं आपण सगळ्या गोष्टींमध्ये अडकत जातो. अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोक याच्यामध्ये अडकत चाललेले आहेत. शेवटी काही अनुचित प्रकार देखील घडलेले आहेत. काही त्याला समोरच्या व्यक्तीने मग ब्लॅकमेल केलं, ते स्वतः सुसाईड केलं, मग त्याची प्राण गमावून बसलेले, असे देखील अनेक उदाहरणे. पण तरी देखील आपण या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे जातो, पुढं अडकत जातो. आता हनी ट्रॅपची संकल्पना ही आलेली पाकिस्तानमधून आहे. कारण पाकिस्तानमधून ही हनी ट्रॅपची संकल्पना बऱ्याच वर्षापूर्वी आली. त्यांनी आपले काही डिफेन्समधले अधिकारी लोकांना तशा प्रकारे ब्लॅकमेल केलं आणि हळूहळू ती हनी ट्रॅप ही पाकिस्तानमधून जे याचा उगम झाला तो आता अगदी खालच्या माणसापर्यंत आलेला आहे. ही वस्तुस्थिती मिळते. म्हणजे मी काय पाकिस्तानचं नाव असं घेत नाही, हे पोलीस कॉलेज सांगतील तिथून आली की नाही. हे कायदेशीर दुजोरा देतील. मी म्हणजे जे बोलतो ते अगदी कायद्याला धरून बोलतो. संविधानाच्या बाहेर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाहेर आपण बोलणार नाही. तुम्ही परत म्हणता नाही काहीतरी परत पाकिस्तानचं नाव घेतलं. ही वस्तुस्थिती कुठून आली? अँट्रॅप संकल्पना ही पाकिस्तानमधून आलेली. ही डिफेन्सवर त्यांनी पहिला प्रयोग केला. डिफेन्सचे काही लोक त्यात अडकवले आणि त्यांनी भारताच्या वेगळी संबंधित काही गोपनीय माहिती त्यांनी त्यातून बळकवली. त्याच्यातनं आपल्या भारताला त्याचे अनेक वेळा दुष्परिणाम भोगावे लागले. आपल्या अनेक हजारो सैनिकांचे निष्पाप आपल्या सगळ्यांचं संरक्षण, सीमेचं संरक्षण, देशाचं संरक्षण करणाऱ्या आपल्या सैन्यात त्यातून प्राण गमावं लागलं. अशी देखील काही घटना त्यातनं घडल्यात. आणि म्हणून ही हनी ट्रॅप संकल्पना ही अगदी आता शेवटपर्यंत आपल्या कॉमन मॅन पर्यंत आलेली आहे, तुमच्या आमच्यासारख्या लोकांपर्यंत आली. त्यामुळे आपल्याला सावध राहणं. याच्यातला कुठलाही मेसेज कोणाचे आला, आता आजकाल काय असतं, अकाउंट बनवतात, डुप्लिकेट अकाउंट बनवतात, आपल्याला माहिती नसते खरं का खोटं, आपण त्याला जोरा देत बसतो. आता टेक्नॉलॉजी एवढी आलेली आहे की कोणाचाही फोटो कुठेही क्रॉप करता येतो. तो क्रॉप करायचा, कोणाबरोबर जोडायचा, काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने पुढे पाठवायचा, असे अनेक वेगवेगळे प्रकार आपल्याला समाजामध्ये हे पाहायला मिळतात. पण ज्यावेळेस एखादी खरी गोष्ट असती त्यावेळेस आपला विश्वास बसत नाही. एखादी खोटी गोष्ट असती ती जर आली, कॉन्ट्रोवर्शियल बातमी असते, आपण ती वाचत बसतो, ऐकत बसतो. पण चांगलं कधी आपण ऐकतो, चांगल्याला आपण कधी ऐकत नाही. आता राहुल भाऊ बोलत होते, पण ज्यावेळेला 2 महिला उठून पुढे आल्या, सगळ्या महिलांचं लक्ष तिकडे गेलं. हे माणूस तुमच्याकरता या ठिकाणी उभा होता, तुम्हाला काय सांगा ते आपण ऐकलं पाहिजे. म्हणजे काय होतं, कॉन्ट्रोवर्शियल जेव्हा माणूस बोलतो, आता मी पाकिस्तानचं नाव घेतलं, सगळ्यांचे कान लगेच उभा राहील. म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल बोलायला लागलं की माणसाची लक्षात. पण हे तुमच्या फायद्याकरता जेव्हा हे सगळ्या गोष्टी सांगतात, आपण जे अडकणार नाही या गोष्टी सांगतात, आपण लक्ष दिलं पाहिजे. हे काय आपल्याला सुमित भाऊनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं आपल्याला काहीतरी कार्यक्रम घ्यायचा म्हणून घेतलेला नाही. आज एक माणसाने हे सगळं पाहिलं, इथं विचार ऐकले, तरी आपण कुठेतरी सोशल मीडियावर टाकलं पाहिजे. याची माहिती आपण लोकांपर्यंत प्रसारित केली पाहिजे. लोक याच्यात अडकणार नाही आणि उद्याच्या भविष्यामध्ये सायबर क्राईममध्ये म्हणजे इथं 0 केस झाल्या पाहिजेत अशा प्रकारचं टार्गेट यांना नाही तर आपल्या सर्वांना हाती घ्यावं लागणार आहे. त्यावेळेस हे सगळं हे सायबर क्राईम मुक्त हे आपला अहिल्यानगर शहर आणि जिल्हा होणार आहे. हे आपल्याला ठरवणार, हे पोलीस नाही करू शकत. हे सायबर क्राईम आपल्याकडून होतोय. आपल्याला एखाद्याने मेसेज पाठवला, आपण त्याला जर दुजोरा दिला तर आपण अडकणार आहे. ही यांची जबाबदारी आहे. बाकीच्या गुन्ह्यामध्ये आपण यांना बोलू शकतो, यांच्यावर आरोप ठेवू शकतो की तुम्ही आरोपी अटक करत नाही, तुम्ही अमुक करत नाही, तुमच्यामुळे झाला, तुमचा बंदोबस्त नव्हता, तुम्ही तिथं संरक्षण पुरवलं नाही, तुमच्यामुळे सगळं होतंय, असं आपण त्याला बोलू शकतो. पण या सायबर क्राईममुळे आपल्या सगळ्यांमुळे तुम्हाला सांगतो, एक पोलीसचं वेगळं डिपार्टमेंट तिथं तयार करावं लागलं, तिथं वेगळा स्टाफ द्यावा लागला, तिथं अधिकारी द्यावे लागले, तिथं कर्मचारी द्यावे लागले आणि विनाकारण त्याच्यावरती आपल्या राज्य सरकारचा, देशाचा पैसा त्या ठिकाणी या विनाकारांच्या कामावरती आपल्यामुळे चाललेला आहे. आणि त्यामुळे सुमित भाऊंनी पुढाकार घेतलाय की आपल्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून आपण कुठेतरी एक वेगळी मोहीम राबवली पाहिजे की ज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा ह्या महाराष्ट्रामध्ये घेतल्या, देशामध्ये घेतल्या आणि त्या मोहिमाच्या माध्यमातून आपला महाराष्ट्र आपल्या सर्वांच्या हातामध्ये लोकशाहीमध्ये सुरक्षित दिलेला आहे. आणि त्यामुळे कुठेतरी त्यांनी प्रयत्न केला. आजचं युग ते नाही. आजचं युग काय तर कशा घटना काढतात त्याच्यावरती याच्यातून आपल्याला ही मोहीम राबवायची आणि या महाराष्ट्राला कुठेतरी याच्यातून वाचवायचं. आणि म्हणून त्यांनी हा पुढाकार घेतलेला आहे. म्हणून आपण सर्वांनी त्यामध्ये प्रयत्न करावे. हे लोक टेक्निकल मुद्दे सांगतात ते आपण बारकाईने ऐकले पाहिजे. कसं कसं काय काय असतं याच्यावर आपण केलं पाहिजे. माझं विनंती असं आमच्या माता भगिनींना की आपण सोशल मीडियाचा वापर अलीकडच्या काळामध्ये बरेच लोक करतात. आता आमच्याकडे तर व्यक्तिशः माझ्याकडे तर काहीच नाही सोशल मीडियाचं, पण आपण जेव्हा वापरता आपल्या खाजगी जीवनातलं जे काही फोटो असतील, काय घडामोडी असतील ते आपण त्याच्यामध्ये टाकू नये. आज कसं दिसतंय, कोण कसं दिसतंय ह्याच्यापेक्षा आपण ज्यावेळेस राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला भगिनी असतात त्यांनी व्यक्तिशः आपण जेव्हा सामाजिक काम करतो तर ते जास्त टाकावं की ज्याच्यातनं बाकीच्या महिलांना प्रेरणा मिळेल की तुम्ही आज काय चांगलं काम केलेलं आहे. ती प्रेरणा जर बाकीच्या महिलांनी घेतली, बाकीच्या पुरुष मंडळींनी घेतली, त्याचा उपयोग समाजाकरता होईल, समाजातल्या दिनदुबळ्या करता होईल. आणि म्हणून अशा रीतीने आपण जर केलं तर अजूनही आपल्या त्यामध्ये या केसेसमध्ये कमतरता ही आपल्या होत असताना पाहायला मिळेल. त्यामुळे आपण सगळ्यांनी काही चौकट, काही बंधनं हे
शासनाने घालण्यापेक्षा, सरकारने घालण्यापेक्षा, कायद्याने घालण्यापेक्षा आपण स्वतःने आपल्याला घालावं लागणार. त्यामुळे आपण सर्वांनी आज हे आल्यानंतर, हे ऐकल्यानंतर, हे पाहिल्यानंतर याची जनजागृती, ही काय काय मुद्दे सांगतात याच्यावरती बारकाईने आपण कुठेतरी याच्यामध्ये पुढं सगळ्या आपल्या महिला भगिनीला, सगळ्या आमच्या युवा वर्गाला आपण पाठवावेत आणि कुठल्याही प्रकारचं हे ज्यावेळेला एखादा मेसेज येतो तर आपण त्याचा बारकाईनं कुठेतरी पाहिलं पाहिजे की काय संदेश आहे, कोणाबद्दल आहे, काय आहे, हे सगळी बारकाईने आपण माहिती घेतली पाहिजे. त्याच्यानंतर हे पुढच्या ग्रुपमध्ये, पुढच्या एखाद्या व्यक्तीला किंवा आपल्याही सोशल मीडियाच्या अकाउंटवर टाकत असताना आपण त्याचा विचार केला गेला पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये आम्ही पाहतोय की आज एखाद्याची जयंती, पुण्यतिथी असली तरी त्या लक्षात राहत नाही. ते जयंती सांगतो, पुण्यतिथीच्या ऐवजी जयंती करतात, जयंतीच्या ऐवजी पुण्यतिथी करतात, असं सोशल मीडियावरती चाललंय. त्यामुळे हे सगळं आपल्याला कुठंतरी ही गडबड जी झालेली आहे, घाई जी झालेली आहे, ही घाईतून प्रकार होतो. त्यामुळे आपण घाई न करता याच्यावर शांतचित्ताने आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि याचं मूळ कारण जे आहे की माणुसकी, माणसातला माणूस हा हरवत चाललेला आहे. त्यामुळे समोर आपल्या एखाद्या लाभाकरता समोरच्याचं प्रपंच उद्ध्वस्त होईल, कुटुंब उद्ध्वस्त होईल, अशा प्रकारचा भान नसल्यामुळं आज हे सगळा सोशल मीडियावरती क्राईम हा घडत चाललेला आहे. त्यामुळं आपण माणसाने माणुसकी कशी येईल आणि ह्याच्यातनं आपण सगळेजण पुढं समाज व्यवस्था ही कशी पुढे चांगल्या प्रकारे घेऊ शकतो याच्याकरता आपल्या सर्वांना काम करण्याची, विचार करण्याची, मंथन करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आज हा कार्यक्रम, उपक्रम हा जरी कायद्याला धरून असला तरी कायद्याबरोबर आपण बाकीच्या गोष्टी देखील आपण विचाराधीन आणाव्यात, अशी एक आपल्याला आग्रहाची, नम्रतेची विनंती करतो. आज सुमित भाऊनी चांगला उपक्रम हाती घेतला, आज चांगला प्रतिसाद आपण सर्वच मंडळींनी त्याला दिलेला आहे. त्यामुळं आपण अशाच योगदान आपण पुढच्या काळामध्ये देखील घेत राहावं आणि याच्यातनं जास्तीत जास्त जनजागृती आपण करत राहावी, अशी एक सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो.